हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे सुरू असलेला हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमामध्ये आज आपण 8व्या दिवशी भेटतोय आणि अध्याय 8वा अक्षर ब्रह्म योगचा आपण अध्ययन करणार आहोत. सर्वात प्रथम सुरुवात मी मंगलाचरणने करते. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे आज भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकतोय. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला, झूमद्वारे आपल्याला उपलब्ध करून दिला. त्यामुळे या संधीचा आपण लाभ घेऊ शकतोय. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा अर्थ मला समजावून सांगितला. आमच्या सर्वांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शक पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या दीपांजली माताजींना प्रणाम. तसेच उपस्थित सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आज आपण अध्याय 8वा अक्षर ब्रह्म योगचं अध्ययन करत आहोत. आपण भक्तियोग बघतोय. भक्तियोगातला हा दुसरा अध्याय आहे. भगवद्गीतेचे जे 18 अध्याय आहेत त्याची विभागणी 3 विभागांमध्ये केली जाते. पहिले 6 अध्याय हे कर्मयोगाबद्दलचं ज्ञान देतात. शेवटचे 6 अध्याय हे आपल्याला ज्ञानयोगाचं ज्ञान देतात. आणि हे मधले जे 6 अध्याय जे कृष्णांनी जपून ठेवलेले आहेत, जे अतिशय महत्वपूर्ण आणि खूप आनंद देणारे आहेत, तो म्हणजे हा भक्तियोग आहे. तर आज आपण भक्तियोग मधला दुसरा अक्षर ब्रह्म योग हा 8वा अध्याय करतोय. तर श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययनाला सुरुवात करू. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांचे आशीर्वाद घेऊन आपण अध्ययन वर्गाला पुढे जाऊ. तर आजच्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नांनी होते. अर्जुन काय प्रश्न विचारतोय? हरे कृष्ण. माताजी वाचाल? हो. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परमपुरुष, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म काय आहेत, ही भौतिक सृष्टी काय आहे आणि देवता कोण आहेत, कृपया मला हे समजून सांगा. 8.2 हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता हा अध्यायाची सुरुवातच अर्जुन करतोय आणि प्रश्न विचारतोय. एका पाठोपाठ एक असे 8 प्रश्न त्याने विचारलेत. पहिल्या श्लोकामध्ये विचारतोय की ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी म्हणजे काय, देवता कोण आहेत. आणि पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन विचारतोय कृष्णांना की यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो
आणि जो आता भक्तीमध्ये युक्त आहे तो मृत्यू समयी तुम्हाला कसं जाणू शकतो? असे एका पाठोपाठ एक 8 प्रश्न त्याचे आहेत. आता आपण कृष्ण काय उत्तर देणार आहेत ते आपण बघूया. आता 7व्या श्लोकामधले हे दोन श्लोक इथे घेतलेले आहेत संदर्भ म्हणून, आणि त्यांचं काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊया. तर 7व्या अध्यायातला हा 29वा श्लोक आहे. मी एकदा वाचते आणि मग आपण पुढे जाऊ. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तत्विदु कृत्स्नम् अध्यात्मं च कर्म च अखिलम्. माताजी तुमच्याकडे आहे भगवद्गीता समोर? आहे आहे. बरं. हा, मग माताजी 29वा श्लोक 7व्या अध्यायातला त्याचा एक मिनिट, एक मिनिट, अनुवाद. एक हा. मिनिट. हा. हा. हरे कृष्ण. जरा मरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझ्या आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियाचे संपूर्ण ज्ञान आहे. 30 पण वाचू का? हा, तीच पहिला मी श्लोक वाचते मग वाचा. साधिभूतादिदैवं मां साधियज्ञ च ये विदुः प्रयाण काले च मां ते विदुर्युक्त चेतसः. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यू समय सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये 29व्या श्लोकामध्ये तुम्ही बघाल स्लाइडमध्ये, तर ब्रह्म आणि अध्यात्म असे शब्द आलेले आहेत, ज्याचा अर्थ अर्जुनाला समजला नाहीये. तसंच 30व्या श्लोकामध्ये आधिदैवम, आधियज्ञ आणि प्रयाणकाले असे शब्द आलेले आहेत. याचाही अर्थ अर्जुनाला स्पष्ट झालेला नाही. कृष्णांना काय समजवायचंय ते त्याला कळलेलं नाही. आता तो एक एक शब्द प्रथम लक्षपूर्वक ऐकतो आणि जे समजलं नाहीये त्याबद्दल तो आता कृष्णांना विचारतो. आता तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला पहिल्या अध्यायाच्या वेळी सांगितलं होतं बघा. आपण एक स्लाइड बघितली होती, त्याच्यामध्ये भगवद्गीतेच्या एकूण 700 श्लोकांच्या पैकी कृष्णांच्या मुखी 575 श्लोक आहेत, अर्जुनाच्या मुखी 83 श्लोक आहेत. आता कृष्ण तर ज्ञान देत आहेत, म्हणजे आपण समजू शकतो 575 श्लोक हे त्यांच्या मुखी आहेत. पण अर्जुनाच्या मुखी पण जे 83 श्लोक आहेत, तर ह्याचं कारण काय? तर त्याची ज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा. आता ज्ञान जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जिज्ञासा असावी लागते, कुतूहल असावं लागतं. तेव्हाच आपण न समजलेल्या गोष्टींबद्दल लगेच आपल्या गुरूंना ती गोष्ट विचारतो आणि समजावून सांगण्याची विनंती करून ती आता व्यवस्थित जाणून घेऊ शकतो. आता गुरु तर गंभीरतेने ज्ञान देतच आहेत, पण शिष्य पण जेव्हा लक्षपूर्वक ऐकतो आणि त्याद्वारे तो ज्ञान ग्रहण करत असतो, तशी एक सुंदर आदान प्रदान या दोघांमध्ये होताना आपल्याला दिसते बघा, कृष्ण आणि अर्जुन याच्यामध्ये. आता न समजलेल्या शब्दांचे अर्थ अर्जुन कृष्णांना विचारतोय. 29व्या श्लोकामध्ये सांगितलंय की भौतिक शरीराची वास्तविक किंवा खरी दुःख कुठली आहेत? तर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. आता जन्म, जन्म म्हणजे काय? की आईच्या गर्भामध्ये मूल असतं. आता त्याला हालचाल करायला पण पुरेशी जागा नसते. उलट सुलट तिथेच त्या आईच्या गर्भातील पदार्थांच्या बरोबर 9 महिने कोंडलेला असतो तो जीव. आणि त्यावेळी परमेश्वराची याचना करतो की इथून सुटका व्हावी माझी, म्हणून केलेली चूक परत करणार नाही, इथून सोडव अशी प्रार्थना करतो. पण गर्भाच्या बाहेर येताच त्याचा संपर्क प्रकृतीच्या 3 गुणांच्या सोबत येतो आणि जीव परत बद्ध होतो. मग मृत्यू, मृत्यू म्हटलं जातं, गरुड पुराणाच्या आधारावरती म्हटलं गेलेलं आहे की हजारो विंचू एकाच वेळी चावतील अशा एवढ्या यातना मृत्यूच्या समयी होतात. म्हणजे बघा, आता जन्म पण आपण बघितला, तोही कष्टदायक आहे, मृत्यू तर कष्टदायक आहेच. मग जरा, जरा म्हणजे काय? वृद्धत्व. आता वृद्ध झालेलं शरीर कशी ताकद कमी होते, क्षीण होतं शरीर, परावलंबन होतं, चालता फिरताना त्रास होतो, उठता बसता अवघड होतं, विस्मरण होतं. आणि चौथं म्हणजे व्याधी, व्याधी म्हणजे आजारपण. आता हे कुठल्याही भौतिक शरीराला चुकत नाही. तर मनुष्य या जीवनाच्या 4 वास्तविक समस्या आहेत, जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. आता नोकरी गेली, पैसे नाहीत, मोठं घर नाही, माझं लग्न होत नाही, मला मुलं नाही. आता ह्या खऱ्या समस्या नाही आहेत. खऱ्या समस्या कुठल्या आहेत? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. मी जे आता तुम्हाला सांगितल्या, नोकरी नाही, पैसे नाही, मोठं घर नाही, ह्या दुय्यम समस्या आहेत.
पहिल्या ज्या चार समस्या म्हणजे ज्या वास्तविक समस्या आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी, याच्यावरती उपायच नाहीये. या उरलेल्या ज्या समस्या आहेत, ज्यांना आपण मानून बसलोय की ज्या प्राथमिक समस्या आहेत, नोकरी गेलीये, पैसे नाही, ह्या सगळ्यांवरती उपाय आहे. आता 30व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात, की कृष्ण भावनेमध्ये कर्म करणारा जो भक्त असतो ना, तो खऱ्या अर्थाने भगवंतांचं स्वरूप जाणून मृत्यू समयी पण मला जाणू शकतो. आता असं ऐकल्यावरती अर्जुनाने हे प्रश्न कृष्णांना विचारलेत. आता बघू कृष्ण काय उत्तर देणार आहेत ह्यावर. आता या चार्ट मध्ये बघा सांगितलंय ब्रह्म. त्याचा अर्जुनाचा पहिला प्रश्न होता की ब्रह्म म्हणजे काय. तर ब्रह्म हा शब्द जो आहे ना, जीवात्मा आणि परमात्मा या दोघांनाही संबोधित करतो. परब्रह्म हा शब्द असेल तर तो परमात्म्याला किंवा भगवंतांना संबोधित करतो. त्यामुळे ब्रह्म हा शब्द नक्की कुठल्या अर्थाने वापरला आहे हे जाणण्यासाठी आपल्याला गुरूंकडून ज्ञान घेतलं पाहिजे. गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे की नक्की कुठल्या अर्थाने वापरलेला आहे. मग अध्यात्म म्हटलेलं आहे. अध्यात्म म्हणजे काय, तर जीवाचा स्वभाव. जीवाचा नित्य स्वभाव काय आहे, तर कृष्णांची सेवा करणं. मग कर्म. कर्म म्हणजे काय, तर अशी कृती किंवा ऍक्शन ज्याने आपल्याला ज्याची प्रतिक्रिया मिळते. आता चांगल्या कर्माची चांगली प्रतिक्रिया मिळते आपल्याला माहितीये, त्याद्वारे आपण उच्च लोकाची प्राप्ती करून घेऊ शकतो. वाईट कर्माची वाईट प्रतिक्रिया मिळते, त्यामुळे प्राण्याचा जन्म पण आपल्याला मिळू शकतो. म्हणजे कर्माच्या प्रतिक्रियेमुळे पुढचं शरीर पण आपल्याला प्राप्त होत असतं. आता अधिभूत. अधिभूत म्हणजे काय, सभोवती दिसणारी सृष्टी किंवा प्रकृती म्हणूया. मग अधिदैव असा शब्द आहे. अधिदैव म्हणजे काय, तर भगवंतांचं विराट असं विश्वरूप, ज्याच्यामध्ये सर्व देवदेवता पण समाविष्ट आहेत. अधियज्ञ. अधियज्ञ म्हणजे सर्व त्यागांचा भोगता म्हणजे परमात्मा. आणि परमात्मा कुठे राहतो, तर सर्वांच्या हृदयस्थळी राहतो. मग शेवटचा प्रश्न, मृत्यूच्या समयी कृष्णांचे स्मरण कसे करावे, तर आयुष्यभर स्मरणाचा सराव हवा. मग स्मरणाचा सराव कसा करता येतो आपल्याला, जप करायचं, श्रवणम कीर्तनम स्मरण करायचं, मंदिरात जायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आपण करू शकतो. म्हणजे सदैव कृष्णांचं स्मरण आपल्याला राहील अशा गोष्टीमध्ये आपण आपल्याला नियोजित करून घ्यायचं. आता आपण पुढची स्लाइड बघू. हा माताजी, तिसऱ्या श्लोकाचा अनुवाद. हरे कृष्ण. 8.3 श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्यांच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात, की आत्मा कसा आहे. आत्मा असा अविनाशी म्हटलेला आहे बघा, अक्षरम किंवा अविनाशी. आता अविनाशी म्हणजे काय, त्याचा कधी विनाश होत नाही. आणि अक्षरम म्हणजे काय, ज्याचा कधी क्षय होत नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णांनी अर्जुनाला आत्म्याचे गुणधर्म सांगितले होते बघा. त्यावेळेला कृष्णांनी समजवलंय अर्जुनाला, तर आत्मा कसा आहे, अजन्म आहे, सनातन आहे, नित्य आहे, नित्य अस्तित्व असणारा आहे. हा न जायते न म्रियते वा कदाचित, असा तो श्लोक होता. आणि आत्म्याचा वास्तविक स्वभाव काय आहे, तर कृष्णांची सेवा करणं हा त्याचा स्वभाव आहे. स्वरूप म्हणजे स्वभाव असं म्हटलेलं आहे, जो नैसर्गिक असतो. आता चैतन्य चरितामृतामध्ये म्हटलेलं आहे की जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास. म्हणजे हे आपलं स्वरूप आहे. कृष्ण कसे आहेत, परिपूर्ण आहे. आणि जीवात्म्याचं स्वरूप काय आहे, कृष्णांची सेवा करणं. आता जेव्हा आपण या प्रकृतीच्या संपर्कात येतो, परा आणि अपरा शक्ती संपर्कात येतात, तेव्हा आपल्याला विस्मरण होतं की आपण भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत. आपण दास आहोत भगवंतांचे. आपण काय करू लागतो, इंद्रिय तृप्ती करू लागतो, भोग करू लागतो, आणि तिथूनच आपल्या पतनाला सुरुवात होते. 84 लक्ष योनीमधलं कुठलं तरी शरीर प्राप्त होऊ शकतं आपल्याला याद्वारे. आता या चित्रामध्ये बघा दाखवलेलं आहे, ज्या व्यक्तीचा मृत्यू समय भाव जर का शारीरिक संबंधाचा भोग करण्यामध्ये असेल, तर पुढच्या जन्मी कदाचित त्याला कुत्र्याचं शरीर मिळेल. किंवा आता एखादा व्यक्ती अनियंत्रित मांसाहार करत असेल, का दुर्गंधीयुक्त नाचलेलं असं कुठलंही खाणं खात असेल, तर त्याला डुकराचं शरीर पण मिळू शकतं. आता एखादा दान पुण्य करण्यामध्ये संलग्न असेल, तर तो उच्च ग्रहाची म्हणजे स्वर्ग लोकाची प्राप्ती करून घेईल. आणि जो भगवंतांची नित्य भक्ती करतो आहे, तो भगवंतांच्या गोलोकधामामध्ये जाईल. तर म्हणजे काय, की आपण जशी कर्म करू आणि जसा आपला भाव असेल मृत्यूच्या समयी, तसंच शरीर आपल्याला प्राप्त होणार आहे. हे आपण लक्षात घेऊया या स्लाइडद्वारे. हा हरे कृष्ण माताजी, चौथाचा अनुवाद. हरे कृष्ण. 8.4
हे देहाभूतावर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवांमध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता अधिभूत, अधिभूत म्हणजे काय? भौतिक प्रकृती ही कशी आहे? सारखी बदलत असते. हे समजवण्यासाठी इथे चित्रामध्ये बघा अळीचं उदाहरण दिलेलं आहे. अळीचं परिवर्तन कोशामध्ये होतं, कोशापासून मग फुलपाखरू असा तो बदल होत असतो. तसंच आपलं शरीर बघा, जन्मापासून म्हणजे बालपण, मग तरुणपण, मध्यमवयीन होतो आणि मग आपलं वृद्धत्व येतं. म्हणजे बदलत असतं शरीर. तर हे भौतिक देह जो असतो ना, त्याच्यामध्ये 6 प्रकारची स्थित्यंतर होतात असं म्हटलेलं आहे. कुठली 6? तर उत्पत्ती होते, विकास होते, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. आता या प्रकृतीला अधिभूत असं म्हटलंय. बघा अर्जुनाचा प्रश्न होता ना, अधिभूत म्हणजे काय? त्यावरती कृष्णांनी हे उत्तर दिलेलं आहे. विशिष्ट काळी प्रकृतीची उत्पत्ती होते आणि विशिष्ट काळी तिचा लय पण होतो. आता देवी देवता आणि त्यांच्या ग्रहलोकांचा समावेश असणाऱ्या भगवंतांच्या विराट रूपाला अधिदैव असं म्हटलेलं आहे. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने उपस्थित असलेल्या भगवंतांच्या रूपाला अधियज्ञ असं म्हणतात. आता हा खूप महत्वाचा श्लोक आहे. वाचते मी. हरे कृष्ण. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. हरे कृष्ण म्हणतो. हरे कृष्ण. आणि जो मृत्यू समयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो. यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता अंत समयी मृत्यूच्या वेळी कसं भगवंतांना प्राप्त करू शकतो याचा फॉर्म्युला कृष्णांनी आपल्याला दिलाय. अर्जुनाच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे अंतकालेच मामेव म्हणजे अंतकाळी. जेव्हा आपण आपला देह त्याग करतो अंतकाळ म्हणजे च मामेव म्हणजे माझे, स्मरण मुक्त्वा म्हणजे स्मरण करत, कलेवरम म्हणजे शरीराचा त्याग करतो, य प्रयाती समद्भाव म्हणजे निश्चितपणे माझे धाम प्राप्त करतो, याती नास्त्यत्र संशया म्हणजे यात काहीही संशय नाही. म्हणजे कृष्ण इथे काय सांगतायत की जो मृत्यू समयी माझे स्मरण करेल तो मला प्राप्त करू शकेल. म्हणजे मृत्यू कसं आहे? परीक्षा आहे आपली, जी आपल्या सर्वांनाच द्यायची आहे. कोणीच म्हणू शकत नाही की मी ही परीक्षा देणार नाही. मग ही परीक्षा आपल्याला सगळ्यांना जर का द्यायचीच आहे तर या परीक्षेची तयारी पण आपण लवकरच सुरू केली पाहिजे. आता कृष्ण इथे काय म्हणतायत? अंतकालेच मामेव, अंतकाळी जो माझे स्मरण करेल. मग प्रश्न असा आहे की अंतकाळी कृष्णांचं स्मरण करायचं असेल तर जीवनभर भक्ती का केली पाहिजे? आपण करू ना अंतकाळी स्मरण जीवनभर. जर का आपण इंद्रिय उपभोग करत राहिलो, वेगवेगळ्या इंद्रिय तृप्तीच्या विषयांमध्ये आसक्त राहिलो आणि आपण अंतकाळी कृष्णांचं स्मरण करू असं ठरवलं तर ते होईल का? असं होणार नाही. आपल्याला जो सराव आपण जीवनभर करू तेच आपल्याला अंतसमयी पण लक्षात येणार आहे. तर ही परीक्षेची तयारी केली आपण आयुष्यभर तर आपण ती परीक्षा व्यवस्थित पास करू शकू, उत्तीर्ण होऊ शकू. तसंच भगवंतांचं स्मरण जीवनभर करत राहिलो तरच ते अंतसमयी आपल्याला आठवतील. सराव जीवनभर हवा तर मृत्यू समयी त्यांचं आपल्याला स्मरण येईल. आता दुसरं म्हणजे अंतकाल हा कधी येणार आहे कोणाचा हे आपल्याला माहिती नाही. आपण धरून चाललोय 70-80 वयापर्यंत माझं आयुष्य आहे, पण आपल्याला कोणालाच निश्चित माहिती नाहीये. आणि गरुड पुराणात जसा उल्लेख आहे की हजारो विंचू चावतात, एवढ्या यातना होतात. मग आपलं लक्ष त्या वेदनेकडेच असेल, भगवंतांचं स्मरण आपल्याला होणार नाही. म्हणून सराव हवा आपल्याला. आता मृत्यूची परीक्षा जर का आपल्याला प्रत्येकालाच द्यावी लागणार आहे, कोणाची सुटका नाही, मग आपण भक्ती लवकरात लवकर केली पाहिजे. कृष्णांचं स्मरण आपल्याला करणं रोज सुरूच करायचंय आपल्याला. श्रवणम कीर्तनम स्मरणम आपल्याला मार्ग सांगितलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला सराव करत राहायला पाहिजे. आता प्रल्हाद महाराज आपल्याला सांगतात भक्ती कधी सुरू केली पाहिजे? जितक्या लवकर करू शकता तितक्यापासून. म्हणजे अगदी खरं तर लहानपणापासूनच केली पाहिजे. आता प्रत्येक दिवस आपण मृत्यूच्या जवळ जातोय. आपण बघा इंग्लिशमध्ये म्हणतो ना, कोणी आपल्याला विचारलं किती वर्षांचा आहे तर आपण म्हणतो 30 इयर्स ओल्ड, 40 इयर्स ओल्ड. म्हणजे प्रत्येक दिवस आपण आपल्या मृत्यूच्या जवळ जातोय. तर आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे? हा सरावाची तयारी कुठून सुरुवात करायची? तर नामजप सुरुवात करायचा आहे. आता इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे कृष्ण युधिष्ठिर महाराजांना घेऊन भीष्मदेवांच्या भेटीला आलेले आहेत बघा.
भीष्माची खूप इच्छा असते की कृष्णांचं नाव घेत त्यांनी प्राण सोडावेत, आणि कृष्णांनाही त्यांची इच्छा माहिती असते. कृष्णाला बघत ते देह त्याग करतात. त्याआधी खूप सुंदर अशी त्यांनी केलेली कृष्णाची स्तुती आहे. युधिष्ठिराला राज्य कसं चालवावं याबद्दल त्यांनी ज्ञान पण दिलेलं आहे. हा, आता इथे एक गोष्ट आहे. अहनि अहनि भूतानि गच्छन्ति ह यमालम स्थिरत्वम स्थिरत्वम इच्छन्ति किम आश्चर्यमतः परम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरी स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातील सर्वात अद्भुत गोष्ट आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे युधिष्ठिर महाराज आणि यक्ष यांच्यामधील ही गोष्ट आहे. आता जेव्हा पांडव वनवासात राहत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. युधिष्ठिर महाराज अर्जुनाला एकदा पाणी आणण्यासाठी पाठवतात. आता तो वनात जातो, जिथे सरोवर होतं तिथे जातो, आणि अर्जुन आपल्या भांड्यामध्ये पाणी भरून घेऊ लागतो तेव्हा एका यक्षाचा आवाज येतो. तो यक्ष काय म्हणतो, या सरोवरातलं पाणी जर का तुला हवं असेल तर माझ्या प्रश्नाचं तुला उत्तर द्यावं लागेल. आता अर्जुन विचार करतो, पाणी घेण्यासाठी ह्या यक्षाच्या प्रश्नाचं उत्तर मला काय द्यायला हवं. त्यामुळे ते यक्षाचं म्हणणं न ऐकता तो स्वतः सरोवरातील पाणी पितो आणि भरू पण लागतो, पण तेवढ्यात तो बेशुद्ध होऊन पडतो. बराच वेळ झाला, अर्जुन परत येत नाही पाणी घेऊन. म्हणून युधिष्ठिर महाराज आता भीमाला पाठवतात. भीमाची तीच परिस्थिती होते. मग नकुल सहदेव जातात, तेही बेशुद्ध होऊन पडतात. कोणीच भाऊ पाणी घेऊन परत आला नाही, म्हणून आता युधिष्ठिर महाराज स्वतः जातात. ते सरोवरातील पाणी प्यायला वागतात तेवढ्यात तिथे यक्ष येतो, आणि यक्ष युधिष्ठिराला म्हणतो की हे बघ, तुझे भाऊ सगळे बेशुद्ध होऊन पडलेले आहेत आणि तुझी पण हीच परिस्थिती होईल. तुला जर का पाणी हवं असेल तर तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तर युधिष्ठिर महाराज म्हणतात, हा सांग तुझा प्रश्न काय. तर यक्ष काय विचारतो की या जगातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे. त्यावर युधिष्ठिर महाराज हे उत्तर देतात, अहनि अहनि भूतानी गच्छन्तीह यमालयम. म्हणजे रोज हजारो लाखो लोक यमालयामध्ये प्रवेश करत असतात, पण एखादा मूर्ख माणूस कसा विचार करत असतो की मी अमर आहे, मी कधीच मरणार नाही. अशा विचारामुळे मृत्यूपूर्व जी तयारी करायला हवी ना ती तो अजिबात करत नाही. आपणही तसेच असतो बघा. आपण रोज बघतो, रोज ऐकतो कोणाचा कोणाचा तरी मृत्यू झाल्याची बातमी, पण आपणही असेच वागतो जणू काही आपल्याला मृत्यू येणार नाही. तर जेव्हा युधिष्ठिर महाराज उत्तर देतात यक्षाला, तेव्हा मग यमदेव युधिष्ठिराच्या सर्व भावांना आता हे परत जीवनदान देतात. म्हणून आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे, भगवंतांचं नाम आपल्याला घ्यायला सुरुवात केलं पाहिजे. जर का मृत्यूवरती विजय प्राप्त करायचा असेल, कृष्णधामात जायचं असेल, तर आपल्याला आजपासूनच सुरुवात केलं पाहिजे श्रवणम स्मरणम कीर्तनम करायला. भगवंतांच्या धामामध्ये एकदा आपण पोहोचलो की आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली कायमची मुक्ती होणार आहे. आता पुढचा श्लोक बघू आपण. हा, यम यम वापी स्मरण भाव आहे का 6वा. ओके. हरे कृष्ण. यम यम वापि स्मरण भाव यजति अन्ते कलेवरम तम तम वेति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावांची तो निसंदेह प्राप्ती करतो. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता बघा, हाही महत्वाचा श्लोक आहे. आधीच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की कृष्णांची प्राप्ती करण्यासाठी अंतकाली आपल्याला कृष्णांचं स्मरण यावं लागतं. आता भरत महाराजांची गोष्ट या स्लाइडमध्ये दाखवली आहे. भरत महाराजांची अर्धी कथा आपण आधीच्या अध्यायामध्ये बघितलेली आहे. आणि आता ते हरणासाठी आसक्त होतात बघा. हरणाच्या पिल्लाला त्यांनी वाचवलेलं असतं आणि देहत्याग करताना त्यांना या हरणाचं स्मरण करतात ते. त्यामुळे त्यांचा आत्मा आता पुढे हरिणाच्या शरीरात जातो. आधीच्या श्लोकामध्ये आपण समजून घेतलं ना, अंतसमयी कृष्णांचं स्मरण केलं तर त्यांच्या धामाची प्राप्ती करता येईल. पण अंतसमयी आपण कृष्णांचं स्मरण केलं नाही तर त्याचा काय परिणाम होईल हे ह्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. कृष्णांनी स्पष्टपणे सांगितलं, अंतसमयी जो भाव राहील तसंच शरीर आपल्याला प्राप्त होईल. आता इथे भरत महाराजांची कहाणी परत सांगितलेली आहे बघा. आता हरणाचा जन्म जरी झाला तरी भगवंतांची कृपा त्यांच्यावर असते आणि त्यामुळे त्यांना मागील जन्माचं स्मरण असतं, काय चूक झाली होती त्यांच्याकडून ते. आता ते हरिण जे असतं तर ते आश्रमाच्या जवळ राहत असतं.
आसक्ती होईल म्हणून ते हिरवा चारा पण खात नाही. अगदी सुकी पानं, सुक गवत वगैरे असं खाऊन जातं. आश्रमाच्या जवळ असल्याने आश्रमामध्ये होणाऱ्या भागवत कथा, भगवत नाम त्याच्या कानावर पडत राहतं आणि पुढील जन्मात ते हरिण परत मनुष्य जन्मामध्ये येतं. आणि ह्या वेळेला पण हे जे भरत महाराज असतात ना, ते बोलत नाहीत, सामान्य माणसासारखं राहत नाहीत, पण मनात सदैव मात्र त्यांच्या भगवंतांचं स्मरण सुरू असतं. त्यांनी जड भरत म्हणून ते ओळखले जातात. म्हणजे जे काम आता भरत महाराज एका जन्मात करू शकले असते, ते भगवत प्राप्तीसाठी, त्या भगवत प्राप्तीसाठी त्यांना आता 2 जन्म अजून घ्यावे लागतात. आता बघा, पहिल्या जन्मामध्ये जेव्हा ते राजा होते आणि वनामध्ये गेले होते आपली साधना करायला, ते भावभक्तीच्या पायरीवरती होते, पण त्या हरणाच्या पिल्लाबद्दल आसक्त झाले आणि त्यामुळे त्यांना हे 2 जन्म घ्यावे लागते. आता इथे समजून घ्यायचं आहे की कृष्णाकडे जाण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतात. साधना पाहिजे आपल्याला, सेवा पाहिजे आणि संघ पाहिजे, भक्तांचा संघ पाहिजे. आणि ही भक्ती चालू कशी होते आणि संपते कुठे? तर ह्या भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत बघा. कुठल्या? आता पहिला श्रद्धा, मग साधू संघ, मग भजन क्रिया, मग अनर्थ निवृत्ती, मग निष्ठा म्हटलेला आहे, मग रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती. आता आपण आधी शिकलोय बघा, आत्मा कसा असतो, वस्त्र बदलल्यासारखं शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करून आता नवीन प्रवास सुरू करतो. आपण वस्त्र खरेदी करतो, त्यावेळेला आपल्याला 2 गोष्टी लागतात ना, पैसे लागतात आणि ते वस्त्र खरेदी करण्याची इच्छा लागते. तसंच आपल्याला जे पुढचं शरीर मिळतं तेही 2 गोष्टींनी ठरतं. तर कुठलं 2 गोष्टी ठरवतात? तर मृत्यूच्या समयी आपली इच्छा काय आहे आणि म्हणजे आपला भाव काय आहे, आणि दुसरं म्हणजे आपलं कर्म कशी आहेत. म्हणजे जीवनभर आपण जी कर्म करत असतो, तर इथे लक्षात घेऊया, खूप महत्वाचं आहे हे, जीवनभर आपण जी कर्म करत असतो त्यामुळे ते ती कर्म करता करता भविष्यात आपण कुठलं शरीर मिळणार आहे आपल्याला हे निश्चित करत असतो जणू आपण, ती कर्म करत असताना. तर हे खूप महत्वाचं आहे. आपण काय कर्म करतो ह्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे, कुठलंही कर्म न जाणून घेता. म्हणून ज्ञान घेणं हे खूप महत्वाचं आहे. हा, आता 7वा श्लोक. हरे कृष्ण. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मरय च, मयि अर्पित मना बुद्धि माम एव एष्यसि असंशयः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. म्हणून अर्जुना, तू सदैव माझ्या कृष्णाच्या रूपात विचार कर आणि त्याच वेळी तुझे युद्धाचे विहित कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती कराल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, भगवंतांनी अर्जुनाला हा केलेला जो उपदेश आहे ना, हे सांसारिक कर्म करून म्हणजे करण्यामध्ये घडून गेलेल्या सर्व लोकांसाठी खूप महत्वाचं आहे. आता मनुष्याने आपल्या विहित कर्माचा किंवा कर्तव्याचा त्याग केला पाहिजे असं इथे कृष्ण सांगत नाही. आपली कर्तव्य जबाबदारी पार पाडत असतानाच आपण भक्ती करू शकतो आणि त्यामुळे भौतिकाची आसक्ती आपली कमी होते. मन आणि बुद्धी आपण कृष्णांच्या ठायी स्थिर करू शकतो. आणि अशांना म्हणजे जे अशा प्रकारे प्रयत्न करतात त्यांना निसंशय मग कृष्ण लोकाची प्राप्ती होते. आपल्याला तीच कार्य आणि तीच कर्म करायची राहायची आहेत, पण कृष्णांना केंद्रित ठेवून करायची आहेत, त्यांच्या आनंदासाठी करायची आहेत आणि कर्माची फळं आपण कृष्णांना अर्पण करायची आहेत. आपल्या सर्व कामात आपण कृष्णांना जोडून घ्यायला शिकायला पाहिजे. आपण आधीच्या अध्यायात पण बघा हे शिकलेलो आहे, कसं कृष्णांना जोडून घ्यायचं. म्हणजे कार्य तीच आहेत, सोडायचं काहीच नाहीये, पण कृष्णांना जोडून घ्यायचंय. आता इथे कृष्ण सांगतायत आपल्याला की कर्तव्य पार पाडत असतानाच कृष्णांचं स्मरण करायचं. आता या 2 गोष्टी एकत्रित कशा करायच्या, हे कसं शक्य आहे? यावर लगेच श्रीला प्रभुपाद काय म्हणतात की हे निश्चित शक्य आहे, कारण हे कृष्णांनी सांगितलेलं आहे. कृष्णांनी सांगितलं असेल तर हे शक्य असणारच. बघा, इथे एक अजून गोष्ट कृष्ण सांगतात की तू सदैव माझ्या कृष्ण या रूपाचा विचार कर, म्हणजे त्या रूपावरती ध्यान केंद्रित कर, म्हणजे तुम्हाला दिवसभर स्मरण राहील माझं. आता कृष्णाच्या रूपात म्हणजे कुठलं रूप? श्यामसुंदर रूप, शक्ती किंवा प्रकाश असं नाही म्हटलेलं. कृष्णाच्या रूपात स्मरण कर म्हणजे श्यामसुंदर रूपाचं आपल्याला स्मरण करायचंय. आता या चित्रामध्ये बघा, प्रल्हाद महाराजांचे चित्र आहे. हे गुरुकुलात होते, तर त्यावेळेला जेवणाची सुट्टी झाली की सर्व मुलं काहीतरी खेळूया असं म्हणत असत, पण यावेळी प्रल्हाद महाराज मात्र आपल्या मित्रांच्या बरोबर नारायण नारायण म्हणत संकीर्तन करत असत, त्यांना कथा सांगत असत आणि मग सर्वजण नृत्य करत असत. ही सर्व असुरांची मुलं होती
पण प्रल्हाद महाराजांच्या सांगण्यावरून हे सर्वच संकीर्तन करायची. तर श्रीमद भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये या बाबतीत वर्णन आलेलं आहे. श्लोक आहे तो. हरे कृष्ण. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जो परमपुरुष भगवंताचे ध्यान करतो त्यांचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते, मार्गापासून विचलित असते. तो हे पार्थ अर्जुना तो माझ्यापर्यंत नक्की पोहोचतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा इथे परत कृष्णांनी सांगितलं, त्यांचं स्मरण करण्याचं महत्व सांगितलंय. जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, म्हणजे तोंडाने आपण बोलतो आणि कानाने ऐकतो, तेव्हा कान, जिव्हा आणि मन तिन्ही श्रवण आणि कीर्तनात युक्त राहतात. आणि अशा प्रकारे हे करत राहणं आपल्याला सोपं आहे. त्यामुळे भगवत प्राप्ती होण्यास मनुष्याला सहायता मिळते. अशा प्रकारे मंत्राचा जप करत राहिल्याने भक्ताचं शुद्धीकरण होतं आणि त्याने केलेल्या कृष्णांच्या निरंतर स्मरणामुळे आयुष्याच्या शेवटी त्याला भगवतधामाची प्राप्ती होऊ शकते. आपण शिकलो बघा 6व्या अध्यायामध्ये, मन कसं आहे, चंचल आहे, त्याला बलपूर्वक कृष्णांच्या चिंतनात युक्त करणं आवश्यक असतं. आणि 4थ्या अध्यायामध्ये कृष्ण आपल्याला म्हणाले की जो ज्या भावामध्ये ज्या प्रमाणात मला शरण येतो तोच भाव मी परस्पर भाव मी त्याला परत करतो. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. हे आपण लक्षात ठेवूया. हा, तर इथे या स्लाइडद्वारे आपल्याला हेच महत्वाचं सांगितलंय. आता इथे एक अजामिल नावाच्या वेदपाठी ब्राह्मणाची गोष्ट आहे, ती आपण समजून घेऊ. तर अजामिल नावाचा असा सर्व गुणयुक्त सदाचारी असा एक वेदपाठी माणूस असतो. तर होम हवनसाठी लागणारं जे साहित्य असतं ते गोळा करायला तो वनामध्ये गेलेला असतो. आणि तिथे त्याची नजर एका शूद्र माणसावर पडते, जो एका वेश्येबरोबर असतो. आता क्षणभर अजामिलची नजर पडते. आता बघा आपल्या डोळ्यासमोर काय येईल ह्याच्यावरती काय आपण नियंत्रण नसतं आपल्या, म्हणजे त्यामुळे नजर अशा दृश्यावरती एखाद्या चुकीच्या गोष्टीवर पडू पण शकते. पण इथे अजामिलच्या मनात विचार काय येतो की मी थोडा वेळ अजून बघतो. आता तो एक झाडाच्या मागे उभे राहून ते दृश्य बघू लागतो. आता तो विचार काय करतो की मी थोडा वेळ थांबून बघितलं तर त्यात काय आहे, असा विचार त्याच्या मनात येतो. पण बघा इथे लक्षात घ्या, 2ऱ्या अध्यायामध्ये आपण त्या आसक्तीचं चक्र शिकलोय ना, ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. प्रथम आपण इंद्रिय उपभोगाचे विषय बघतो, मग चिंतन करू लागतो आणि तिथेच आसक्ती निर्माण होते, काम निर्माण होतं. हे चक्र आपण शिकलो. आणि आसक्तीमुळे काम निर्माण झालं आणि काम एकदा निर्माण झालं की त्याला नियंत्रण करणं हे फार कठीण आहे. मग ती जेव्हा गोष्ट आपल्याला मिळत नाही तेव्हा क्रोध येतो, मोह होतो आणि त्याच्यामुळे स्मृती नाश होतो, बुद्धी नाश होतो आणि त्या माणसाचं पतन होतं. आता अजामिल जेव्हा थांबून हे दृश्य बघत असतो त्यावेळेला त्यामुळे तो आसक्त होतो. आणि आता घरी येतो, घरी आल्यानंतरही त्या वेश्येचे विचार त्याच्या मनामध्ये येतात. मला ह्या वेश्येबरोबरच राहायचं आहे असं तो जणू ठरवूनच टाकतो. आपले आई वडील, त्याची पत्नी यांना तो घरातून हाकलवून देतो आणि वेश्येला घरी आणून आता तिच्या बरोबर राहू लागतो. आता या वेश्येला पैसा पुरवण्यासाठी आजूबाजूच्या घरामध्ये तो चोरी करू लागतो. जी जी काही अयोग्य कामं आहेत ना ती सगळं करतो आणि तो पैसे कमवतो. या दरम्यान त्याला अनेक मुलं होतात. आता त्याच्या सगळ्यात लहान मुलाचं नाव तो नारायण असं ठेवतो. आणि नारायण त्याचा विशेष लाडका असतो. जशी घरातली सगळ्यात लहान मुलगा जो असतो, मूल जे असतं ते सगळ्यांचंच लाडकं असतं बघा, त्याचप्रमाणे त्याचा जो सगळ्यात छोटा मुलगा होतो तो त्याला अतिशय प्रिय असतो. त्याचं नाव नारायण असतं. मग आपली छोटी मोठी कामं करण्यासाठी तो सारखा नारायणाला हाका मारत असतो. नारायण इथे ये, नारायण माझ्या जवळ बस, नारायण मला पाणी दे, असं तो सारखं नारायण नारायण करत असतो. आता एकदा काय होतं, वृद्ध होतो हा अजामिल आणि मृत्यूशय्येवरती असतो. तर त्याला नेण्यास आता यमदूत येतात. आता त्या भयंकर दिसणाऱ्या यमदूतांना बघून अजामिल अतिशय भयभीत होतो आणि आपला मुलगा नारायणला हाक मारू लागतो जोरजोरात, नारायण नारायण नारायण. आता मृत्यूशय्येवरती असल्याने जेव्हा नारायणाला तो हाक मारतो तर त्याच वेळेला विष्णुदूत तिथे येतात. आता आपण आधीच्या श्लोकामध्ये ऐकलं बघा, कृष्ण म्हणालेत ना, अंतकालेच मामेव, अंतकाळी जर का माझं स्मरण केलं तर तुम्ही माझ्या धामात याल. आता हे विष्णुदूत आणि यमदूत यांच्यामध्ये वाद होतात. भागवतम मध्ये ह्याचं छान वर्णन आहे. तर विष्णुदूत यमदूतांना काय म्हणतात, की इथे आम्ही आलेलो आहोत, आता आम्ही याला घेऊन जाणार.
पण यमदूत म्हणतात की ह्यांनी खूप पाप केलेलं आहे, ह्याला आम्ही घेऊन जाणार. पण कसं आहे, आता हे जे यमदूत असतात की नाही, त्यांचा जो राजा आहे म्हणजे यमदेव आहेत, हे भगवंतांचे खूप मोठे भक्त आहेत. आणि जिथे विष्णुदूत आहेत तिथे यमदूत येऊ पण शकत नाहीत. तर हे विष्णुदूत आता यमदूतांना माघारी पाठवतात आणि त्यामुळे ह्या अजामिलला आता जगायची अजून एक संधी मिळते. आता श्रीला प्रभुपाद यांचं एक खूप छान पुस्तक आहे, अ सेकंड चान्स किंवा इथे ओशाळला मृत्यू. हे ह्या अजामिलच्या स्टोरीवरती बेस्ड आहे, म्हणजे हे आपण नक्की वाचूया. तर आता एखादा व्यक्ती कसा विचार करेल बघूया ही गोष्ट ऐकल्यावरती. तो म्हणाला तर जीवनभर मी पाप करेन, इंद्रिय तृप्ती करेन आणि अंतकाळी नारायण नारायण म्हणेन. पण आपण असं करू शकणार नाही, हे लक्षात घेऊया. कारण अजामिलने इथे कुठलंही प्लॅनिंग केलं नव्हतं. आपण इथे प्लॅनिंग करतोय की मी पाप करेन आणि शेवटी नारायण म्हणेन. हा, दुसरं कारण म्हणजे आता ज्या वेळेला ह्या अजामिलला ही दुसरी संधी मिळते त्यावेळी तो भक्ती करतो, परत ती चूक नाही करत, आता सदाचाराचं आचरण करतं. यावेळी त्याचं पतन होऊ शकलं असतं, पण त्याला त्याची चूक उमगते आणि पश्चाताप करून त्यामध्ये तो सुधारणा घडवून आणतो. हा, आता हा अजामिल जो असतो मृत्यूशय्येवरती यमदूत आणि विष्णुदूत यांच्यामध्ये झालेला संवाद ऐकतो तो. आणि मग अंतिम समयी नारायणाचं नाव घेतल्याने त्याची पापं पण नष्ट होतात. आता या सर्व गोष्टींचं स्मरण त्याला होतं, तो कसा वेदपाठी होता, सदाचारी होता, आणि वनामध्ये त्याने एक ते दृश्य पाहिलं आणि त्या चुकीने त्याच्या आयुष्याचा सत्यानाश कसा झाला हे त्याला सगळं आठवतं. मग तो अजामिल उठतो, तिथून विष्णुदूतांना नमस्कार करतो आणि हरिद्वारला जातो. तिथे जाऊन 12 वर्ष तपस्या करतो, भक्ती करतो. आणि मग जेव्हा त्याचा अंत समय येतो तेव्हा विष्णुदूत येतात विमान घेऊन, त्या अजामिलला हार घालतात, हातात कमळ देतात, शंख वाजवतात आणि वैकुंठ लोकामध्ये विमानाने घेऊन जातात. हा, हरे कृष्ण माताजी, 9व्याचा अनुवाद. हरे कृष्ण. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता अनुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टीचे पालन करता सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या श्लोकात भगवंतांच्या चिंतन करण्याच्या पद्धतीचा उल्लेख करण्यात आले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंत निराकार किंवा शून्य नाही. कुठल्या निराकार किंवा शून्याचं ध्यान आपण करू शकत नाही, ते फार कठीण असतं. या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की भगवंत कसे आहेत, परमभोक्ता पुरुष आहेत, पुरुषोत्तम आहेत. आणि त्यांचं वर्णन इथे दिलंय, कसं काय काय म्हटलंय, सर्वज्ञ आहेत, पुरातन आहेत, नियंता आहेत, सर्व गोष्टींचे पालन करता अचिंत्य असेत. आणि चित्रामध्ये जे दाखवलंय कृष्णांचं श्यामसुंदर रूप, त्यावर आपल्याला भक्ती करायची, त्यावरती ध्यान करायचं, हे लक्षात घेऊ. हा, आता इथे चित्रात दाखवलंय बघा, देवी देवता पण भगवंतांचं ध्यान करत असतात. इथे शंकर दाखवले जे ब्रह्मदेवांचं ध्यान, नाही सॉरी, ब्रह्मदेव दाखवले ज्यांच्या ध्यानामध्ये भगवंतच आहेत. आणि शंकर दाखवले शेजारच्या चित्रामध्ये एक कथा सुरू आहे आणि त्यांच्या ध्यानामध्येही भगवंतच आहेत. धावा. हरे कृष्ण. माम हरे कृष्ण. माम उपेत्य पुनः जन्म दुःखालयम् अशाश्वतम् नावाप्नोति महात्मानः संसिद्धिं परमां गतः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मला प्राप्त झाल्यानंतर महान आत्मे जे भक्तीमध्ये योगी आहेत ते कधीही या तात्पुरत्या जगात परत येत नाहीत, जे दुःखाने भरलेले आहेत, कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता परमसिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्ण म्हणतात. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये बघा, कृष्ण भौतिक जगाला दुःखालयम अशाश्वतम असं म्हणतात. दुःखालय हा शब्द आहे. जसं आता पुस्तकालय, पुस्तकालयामध्ये काय मिळतं, पुस्तकं मिळतात, तसं दुःखालयामध्ये काय मिळणार आहे, दुःख मिळणार आहेत. आणि कशी पावलोपावली मिळणार आहेत. आता अजून काय मिळणार, दुःखालय हा शब्द कृष्णाने वर्णनच तसं केलेलं आहे. आणि हे कृष्ण स्वतःच म्हणतायत, हे लक्षात घ्या. कृष्ण कोण आहेत, या भौतिक जगाचे रचयिता आहेत, पालन करतायत.
उत्पत्ती करता आणि प्रलय करता दोन्ही आहेत. आता जसं बघा, आपला नवीन मोबाईल आपण घेतला आणि वापरू लागलो आपण, तरीही काही दिवस आपण वापरल्यानंतरही त्या मोबाईल मधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला, ज्याला फीचर्स म्हणतात, ते काय माहिती होतीलच असं नाही. हा, आपल्याला बराच काळ त्याच्यावरती घालवावा लागतो, तेव्हा आपल्याला त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी समजतात. पण जी मोबाईल कंपनी, ज्याने तो मोबाईलचा हँडसेट बनवलाय, त्यांना या सगळ्या गोष्टी पहिल्यापासूनच माहिती असतात की या मोबाईलमध्ये कुठले कुठले फीचर्स आहेत. तसंच कृष्ण, ज्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे, त्यांना हे जग कसं आहे हे माहिती आहे. म्हणून कृष्ण काय म्हणतायत, हे दुःखालयम अशाश्वतम आहे. इथे सुख जरी आली तरी ती अशाश्वत आहेत. कृष्ण इथे खात्री देत आहेत की जे कृष्णांना शरण जातात, कृष्णांची भक्ती करतात, त्यांचा परत इथे जन्म होत नाही. दुःखालयामध्ये त्यांना परत यावं लागत नाही. आता एखादा कैदी असेल, तो जेलमध्ये राहत असेल आणि त्याला ती जेलच बरी वाटू लागली, जेलमधलं जीवनच आवडू लागलं. आता जेलच्या भिंतीच्या बाहेर एखादा सुंदर, म्हणजे सुंदर जग आहे ह्याचा त्याला अनुभवच नसतो. त्यामुळे तो कैदी काय, त्या जेलमध्येच आनंदी असतो. तसंच आपलं झालंय बघा. आपण काय म्हणतो, माझं छान कुटुंब आहे, छानसं घर आहे, सगळं काही इथे माझं बरं चाललंय, मला मग भक्ती का करायची? तर ही आपली कैद्यासारखी अवस्था झालेली आहे. ज्याला सुख वाटतंय पण ते वास्तवात सुख नाहीच आहे, ते दुःखालय मग शाश्वतम आहे. तर जेव्हा कृष्ण आपल्याला त्यांच्या धामाबद्दल सांगतात, तेव्हा आपल्याला समजतं की आपण दुःखालय मग शाश्वतम मध्ये, म्हणजे या भौतिक जगामध्ये अडकले गेलेलो आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये आपण बघू कृष्ण आपल्याला काय सांगणार आहे त्याच्याबद्दलची माहिती. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 8.16. भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहांपासून खालपर्यंत सर्व दुःखाची ठिकाणे आहेत, जिथे मानव जन्म आणि मृत्यू होतो. कुंतीच्या पुत्रा, जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, इथे कृष्ण काय सांगतात की ब्रह्मलोकापासून अगदी खालच्या लोकापर्यंत सर्व काही दुःखाची स्थाने आहेत. स्वर्गात पण युद्ध होत असतं, देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध होत असतं. पृथ्वीवर काय होत आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आणि नरकात तर प्रचंड यातना असतात. पण कृष्ण काय सांगतायत की या भौतिक जगातून निघून जो आध्यात्मिक जगामध्ये जातो, कृष्णांच्या गोलोक धामामध्ये जातो, तो पुन्हा जन्म घेत नाही. ते आपल्याला भौतिक जगातून निघून कृष्णधामात जायचंय, ज्यामुळे जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होणार आहे. आता स्वर्गात जरी गेलो तरी तिथे पुण्यसंचय क्षीण झाल्यावरती परत आपल्याला इथेच यावं लागणार आहे. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. आता मुलं असतात बघा, कॉलेजच्या शिक्षणाला दुसऱ्या शहरामध्ये जाऊन हॉस्टेलमध्ये राहतात, पण अभ्यासक्रम संपला की त्यांना हॉस्टेलमध्ये राहता येत नाही, कारण ते काही त्यांचं घर नाही, त्यांच्या आई वडिलांचं जे घर आहे ते त्यांचं घर आहे. तसंच हे दुःखालयम अशाश्वतम आपलं घर नाही. आपलं घर काय आहे, मूळ घर काय आहे, कृष्णधाम आहे. आता लहान मुलं बघा, समुद्राच्या किनारी जातात, वाळूचं छानसं घर बांधतात आणि अगदी ते आनंदी असतात ते बांधून. मग आता एखादी अशी जोरात लाट येते समुद्राची आणि सगळं ते वाळूचं घर वाहून जातं. आपलं पण तसंच आहे बघा. आपण हे जगामध्ये जन्माला येतो, नातेसंबंध बनवतो, आपल्याला वाटतं हेच परमनंट घर आहे, पण हे योग्य, म्हणजे हे असा विचार करणं योग्य नाहीये. याचा अर्थ असाही नाहीये की आपण सगळं सोडून द्यायचं. हा, आपल्या परिवारातील इतर लोकांना आपण भक्तीमध्ये जोडून घेऊ शकतो. जे ज्ञान आता आपण भगवद्गीतेने घेतलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांनाही आपण भगवंतांकडे जोडून घेऊ शकतो. असं आपल्याला केलं पाहिजे. हा, आता इथे ना या स्लाइड मध्ये आपल्याला दाखवलंय बघा, आपण चौथ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेचं पृथ्वीवरती कधी आली, कृष्णाने विवस्वानला किती वर्षांपूर्वी सांगितली, ही गणना केली होती. आता या गणनेनुसार एक सहस्त्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, आणि अशीच एक सहस्त्र चतुर्युगांची रात्र असं सांगितलंय. आता चतुर्युग म्हणजे कुठली, सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुग यांनी मिळून ते चतुर्युग झालं, आणि अशी सहस्त्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस आणि तेवढीच मोठी त्याची रात्र असते. आता हे वाचल्यावरती आपल्याला समजतं की ब्रह्मदेवाचं आयुष्य अगदी अनंत असल्यासारखं आपल्याला वाटतं, पण तेही ब्रह्मदेवही जन्म मृत्यूमधून मुक्त नाहीयेत, हे लक्षात घेऊया. ब्रह्मदेव ब्रह्मांडाचं व्यवस्थापन करत आहेत, म्हणजे भगवंतांच्या ते प्रत्यक्ष सेवेमध्ये आहेत, पण जन्म मृत्यू हे त्यांचाही असतो. आता ब्रह्मदेवाचा दिवस चालू झाला की सर्व जीव अस्तित्वात येतात, आणि त्यांची रात्र चालू झाली की आपोआप सगळा लय पावतो किंवा विनाश होतो. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. याहून अनेक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आहे आणि सनातन आहे, तरी
ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता इथे कृष्णांनी त्यांच्या आध्यात्मिक जगाबद्दल सांगितले. आता कृष्णांचं धाम कसं आहे? नित्य आहे, शाश्वत आहे, सर्वोच्च आहे, कधीही नष्ट होत नाही ते धाम. अव्यक्त असं म्हटलंय. आता खूप कमी लोकांना ह्याच्याबद्दल माहिती असतं. आणि कृष्णांचं गोलोकधाम कसं आहे? शाश्वत आहे. आणि आपलं जे भौतिक जग आहे ते कसं आहे? ते अशाश्वत आहे, नष्ट होणार आहे. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव सांगतात की गोलोकधामामध्ये चिंतामणी सापडतात, कल्पवृक्ष असतात जे सदैव फळ देतात, पाहिजे ते फळ देऊ शकतात. आणि तिथे खूप दूध देणारी सुरभी गाय पण असते. आता या चित्रामध्ये तुम्ही बघितलं तर सर्वांना बघा कृष्णांचा सहवास हवा आहे. सर्व जीव त्यांच्या सेवेमध्ये आहेत. देवदेवता, शुद्ध भक्त सगळेच तिथे आनंदामध्ये आहेत. तर कृष्णांचं धामही त्यांच्यासारखंच असतं, सच्चित आनंद. आता इथे पुढे गोलोक चार्ट असं म्हणतात ह्याला. गोलोक चार्ट म्हणजे काय की कुठले लोक कुठे आहे ह्याची ही माहिती दिलेली आहे. भागवतम मध्ये ह्याबद्दल आपल्याला अधिक सांगतात. मोठा सखोल अभ्यासाचा विषय आहे तो. आता त्याबद्दल आपण म्हणजे पुढच्या भगवद्गीतेचा जेव्हा ऍडव्हान्स स्टडी करू त्यावेळेला आपल्याला अधिक सखोल ह्याच्यामध्ये जाणून घेऊ. आता या ब्रह्मांडामध्ये आपण आहोत तर ह्या ब्रह्मांडाचे निर्माते कोण आहेत? तर महाविष्णू आहेत. महाविष्णूंना कारणोदक्षाई विष्णू असंही म्हटलं जातं. आणि प्रत्येक ब्रह्मांड चालवण्यासाठी कारणोदक्षाई विष्णूंचा विस्तार होतो गर्भोदक्षाई विष्णूंमध्ये. आता गर्भोदक्षाई विष्णूंच्या नाभीतून कमळाचा देठ होतो. या कमळावरती जे आहे ना ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते. आणि हा जो कमळाचा देठ असतो त्याच्यावरती 14 लोक असतात. पृथ्वी त्या 14 लोकाच्या मध्यस्थानी म्हणजे 7व्या नंबरवरती आहे. वरती कुठले आहेत? ब्रह्मलोक आहे, त्यानंतर तपलोक आहे, जनलोक आहे, महरलोक आहे, स्वर्गलोक आहे आणि भुवरलोक आहे. मग पृथ्वी. आणि त्याच्या खाली कुठले आहेत? तर अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, तळातळ, महातळ आणि पाताळ असे हे 14 लोक या देठावरती आहेत. आता हे गर्भोदक्षाई विष्णूंचा विस्तार कसा होतो? क्षीरोदक्षाई विष्णू मध्ये होतो. आणि क्षीरोदक्षाई विष्णू हे प्रत्येक सजीव प्राण्याच्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये स्थित असतात. आता हे सर्व जे डिटेल्स आहेत की नाही ब्रह्मसंहिता, पद्मपुराण मधून घेतलेले आहेत. आणि त्याद्वारे हे आपल्याला चार्ट मध्ये सांगितलेले आहे. हा बघा इथे कृष्णांच्या लीला दाखवल्या आहेत वेगवेगळ्या. गोलोक मध्ये सगळे प्राणी बघा कृष्णाच्या सहवासामध्ये किती आनंदी आहेत. कृष्ण नितांत प्रेम करायचे आणि सगळ्या कृष्ण कधी पक्षपात करत नाहीत बघा. सगळ्या प्राण्यांच्या पण हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित आहेत. आणि गायींवरती तर नितांत प्रेम करायचे आणि गायी खूप स्नेह द्यायच्या. आणि इथे यशोदा मातेचंही दाखवलेलं आहे बघा. छडी घेऊन कृष्णांच्या मागे आहे ती. तशा वेगवेगळ्या लीला दाखवलेल्या आहेत. आता इथे श्रीला प्रभुपाद यांचं एक मुकुंदमाला स्तोत्र नावाचं एक पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये राजा कुलशेखर यांनी केलेली कृष्णाची प्रार्थना आहे. इथे राजा कुलशेखर काय म्हणतायत की माझं शरीर चांगलं असतानाच कृष्णा मला तू ने. आता मी वृद्ध झालो की माझी इंद्रिय कशी होतील? शिथिल होतील, नियंत्रणात नसतील. वात पित्त कफ याने मला काही करता येणार नाही. मला तुमचं स्मरण पण करता येणार नाही. तेव्हा ज्या वेळेला मी व्यवस्थित आहे, माझं शरीर चांगलं आहे, अशाच वेळी तुम्ही मला न्या. असं त्यांनी केलेली ही प्रार्थना आहे. 28. हरे कृष्ण. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति चाद्यम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जो मनुष्य भक्ती मार्गांचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्वक सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता कृष्ण भक्ती केल्यामुळे काय होतं हे इथे सांगितलेलं आहे.
भक्ती केल्याने काहीही नुकसान होत नाही, उलट आपला लाभच आहे. आता भक्ती केल्याने सर्व लाभ आपल्याला प्राप्त होतात. भक्ती मार्गाचा स्वीकार करणाऱ्यांना वेदांचा अभ्यास, तप, यज्ञ, दान अशापासून मिळणारी सर्व लाभ मिळतात, हे आपण लक्षात घेऊया. आता पुढची स्लाइड बघू आपण. आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. काय शिकलो आपण? तर अर्जुनाने काही न समजलेल्या गोष्टी विचारल्या, प्रश्न विचारले एका पाठोपाठ एक. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, याबद्दल कृष्णांना विचारलं आणि कृष्णांनी त्याला सविस्तर उत्तर दिली. मग मृत्यू समयी कृष्णांचं स्मरण कसं करायचं यावरती कृष्ण उत्तर देतात. आणि श्रीला प्रभुपाद आपल्याला काय सांगतात, की आपल्याला सराव करावा लागेल. मृत्यू समयी जर का कृष्णांचं स्मरण आपल्याला करायचं असेल तर त्याची तयारी मात्र आपल्याला जीवनभर करावी लागेल. जसं आता एका गावातून दुसऱ्या गावी आपण प्रवास करतो, तर प्रवासाची तयारी आधीपासून करतो ना, तशीच आपल्याला भक्तीद्वारे कृष्णांचं स्मरण, श्रवण, कीर्तन करत हा सराव करायचा आहे. मग भौतिक जग आणि आध्यात्मिक जग कसं वेगळं आहे हे कृष्णांनी सांगितलं. आणि भौतिक जग सोडून आध्यात्मिक जगामध्ये तुम्हाला का गेलं पाहिजे? कारण भौतिक जग कसं आहे, दुःखालयम अशाश्वतम आहे. आणि शेवटी आपण समजून घेतलं की भक्ती केल्याने तप, दान, यज्ञ ही सर्व फळं किंवा लाभ आपल्याला प्राप्त होतात. म्हणजे शुद्ध भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. आता या दुःखालयम अशाश्वतम मधून म्हणजे भौतिक जगाच्या कष्टामधून, दुःखामधून आपल्याला मुक्त करण्यासाठी गुरु हे कृपा सिंधू म्हणून येतात बघा. जसं श्रीला प्रभुपाद यांच्या प्रयत्नामुळे हे भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला पोचू शकलेलं आहे. पठण करतो आपण, श्रवण करतो भगवद्गीतेचं, हे श्रीला प्रभुपाद यांच्या कष्टामुळे आहे. तर आपण सर्व भक्तीमध्ये जोडले गेलो आहोत हे या श्रीला प्रभुपाद यांच्या प्रयत्नामुळे. तर कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना आपण साष्टांग प्रणाम करूया. तर इथे आपला अध्याय आता संपलेला आहे. आता तुम्हाला काही शंका असतील तर मी घेते.